काल राज्यभरात गणेश विसर्जन शांततेत पार पडल्यानंतर वसई विरार परिसरात देखील ईदचा उत्साह पाहायला मिळाला। वास्तविक पाहता ईदचा जुलूस हा सोमवारी निघणार होता, परंतु मुस्लिम बांधवांनी पुढाकार घेत मंगळवारी विसर्जन असल्यामुळे ईदचा जुलूस हा बुधवारी करण्यात ठरला आणि त्या धर्तीवर वसईमध्ये शांततेत हा जुलूस काढण्यात आला। जुलूसची ही दृश्य आहेत वसई पश्चिमेच्या कोळीवाडा परिसरातील। आज दुपारी 3 वाजता या जुलूसला सुरुवात झाली। वसईचा झेंडा बाजार, पारनाका, मुसा गल्ली करत हा जुलूस जवळपास 6 वाजेपर्यंत फिरत होता। याला वसईचे आमदार हितेंद्र ठाकूर यांनी देखील हजेरी लावली होती। मुस्लिम बांधवांना त्यांनी ईदच्या शुभेच्छा दिल्या आणि मुस्लिम बांधवांनी जो ईद चा जुलूस बुधवारी करण्याचा निर्णय घेतला त्याबद्दल त्यांचे आभार देखील मानलेले आहेत। दुसरीकडे काल आपण पाहिलं की काल गणेश विसर्जन होतं, त्या धर्तीवर हिंदू बांधवांचं गणपतीचं स्वागत करण्यासाठी मुस्लिम बांधवांनी मोठ्या प्रमाणावर मंडप टाकला होता, त्यांचं स्वागत केलं, त्यांच्यासाठी चहा पाण्याची न्याहारीची व्यवस्था केली होती। आणि आज देखील इकडे जेव्हा मुस्लिम बांधवांचा जुलूस निघत होता त्यावेळी हिंदू बांधवांनी देखील त्याच्याच प्रकारे स्वागत केलं। जागोजागी हिंदू बांधव स्वागत करत होते, त्यांच्यासाठी पाण्याचं वाटप असेल किंवा न्याहारीचं वाटप असेल हे करण्यात आलं होतं। मोठ्या प्रमाणावर या जुलूसमध्ये गर्दी पाहायला मिळाली आणि याचं ज्यांनी आयोजन केलेलं आहे समाजसेवक जमील शेख यांच्याशी आपण बातचीत केली, त्यांचं नेमकं म्हणणं काय आपण ऐकूयात। मुबारक त्या पवित्र कार्यक्रमाच्या वेळी ज्या पद्धतीने मुस्लिम बांधवांनी सोमवारी हा जो कार्यक्रम करायचा होता तो आपलं गणेश विसर्जन, सगळ्या देशाचा राज्याचा मोठा सण तो चालू होता आणि कुठेही एकमेकाच्या समोरासमोर होऊन काहीतरी चुकीच्या लोकांकडून चुकीचं घडू नये या हिशोबाने गेल्या वर्षी पण मोठेपण दाखवलेलं आहे, या वर्षी पण मोठेपण दाखवलं। हा आपल्या भारतीय लोकांचा मोठेपण आहे का हिंदू सण चालू असताना आपण मध्येच न करता 2 दिवस पुढे ढकलणं हा मोठेपण गेल्या वेळी दाखवलेला, हा पण दाखवला। हेच ऐक्य आयुष्यभर राहिलं पाहिजे। धर्माच्या नावाने, जातीच्या नावाने ज्या पद्धतीने इतर ठिकाणी ज्या गोष्टी चालतात ते कधीतरी फार वाईट वाटते, कारण का शेवटी कोणत्या धर्मात कोणत्या जातीत जन्माला यायचं हे लोकांच्या हाती नाही, परंतु एकमेकाच्या धर्माचा सन्मान करणं, एकमेकाचा सन्मान करणं म्हणजे दुसऱ्याच्या आईला तोच मान देतो जो स्वतःच्या आईला मान देतो। त्याच्यामुळे हेच आहे का एकमेकाला मान सन्मान। कालचा उल्लेख झाला, काल जेवण वाटप, वडा वाटप, म्हणजे मी विरारला बघितलं तर मुस्लिम कार्यकर्ते जे आपले होते त्यांचं हे सगळं पाणी म्हणजे मिरवणुकीतल्या लोकांना देणं हे मुस्लिम समाजातले आपले कार्यकर्ते पुढाकार घेऊन करत होते। ही जी ऐक्य आहे हे ऐक्य आपल्या देशाला पाहिजे। आपला देश हा खंडप्राय देश आहे आणि जगातल्या सगळे जाती धर्म आपल्या इकडे राहतात, तो कोणत्या एका धर्मावर चालू शकत नाही, सगळ्यांना घेऊन चालला पाहिजे। आणि मला आनंद आहे वसई हे एक उत्तम उदाहरण आहे। ॲक्च्युअल आमचे पैगंबर मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लमचा जे वाढदिवस आहे ते 16 तारखेला होता। महाराष्ट्र शासनाने व कमिशनर ऑफ पोलीस मीरा भाईंदर वसईने रिक्वेस्ट केली होती का गणपती विसर्जनचा दिवस आहे, हिंदू बांधवांचा सण आहे, त्यामुळे 16च्या ऐवजी 18 तारखेला तुम्ही जुलूस काढा। आणि वसई हे एक असा मी माझं स्वतःची वयात 62 वर्ष झालेली आहे। इकडे हिंदू, मुस्लिम, शीख, ईसाई लोकांचा एकमेकाचा पहिल्यापासून संबंध आहे आणि त्यामुळे एकमेकाचे सणामध्ये आम्ही सामील होतात, एकामेकाचे सणामध्ये आम्ही जातात। ईदीला आमच्याकडे असं माझं सागर भांबरे पण उभे आहेत, बाकीचे लोक पण उभे आहेत, आम्ही त्यांच्याकडे जातात, ते आमच्याकडे येतात। आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे की गेल्या 40 वर्षापासून आमच्या इकडे म्हणजे कुठेही तुम्ही बघा ज्या टायमाला दंगल झाली पण वसई विरारला कधीही आपल्याकडे हिंदू मुस्लिममध्ये वाद निर्माण झालेला नाही। आणि आज जे हे सलोखा कायम आहे त्याचा मागचा मेन हेतू आहे का आमचे सर्वांचे लाडके आमदार आणि माझे मित्र हितेंद्र ठाकूर, त्यांचे बंधू, त्यांचे मुलगा जे आहे सिद्धेश ठाकूर, या लोकांनी, या परिवारांनी सर्व धर्माच्या लोकांना बरोबर घेऊन चाललेले आहेत। आणि त्यामुळे हे जे सण आहे ना हे एक चांगला तऱ्हेने आम्ही करतो। तुम्ही मग परवा बघा का आपले मुस्लिम बांधव हिंदूच्या सणामध्ये हे करत होते, सरबत आहे बाकी, आणि हिंदू बांधव आमच्या सणामध्ये एकत्र येतात। आता जुलूस निघालेला आहे। काल जे गणपती विसर्जन झाला, मी माझे जे मित्र लोक आहेत जे शिवसेनामध्ये आहेत, बाकीचे याच्यामध्ये, त्यांना मी सांगितलं, त्या लोकांनी स्वतः आपल्या हाताने बॅनर काढून टाकले, जे गेट होते ते काढून टाकले। म्हणजे हे एकमेकाला रिस्पेक्ट आहे। आणि हिंदुस्थानमध्ये राहणारे सर्व लोक
म्हणजे हे असं आहे का हिंदुस्थानमध्ये जे आम्ही सर्व एकत्र राहतो हे कायमी हे असंच राहणार आहे आणि याच्यामध्ये कोणी कितीही प्रयत्न केला हिंदू मुस्लिममध्ये वाद घालायचा कधीही होणार नाही, हे माझं म्हणणं आहे.